नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। पुढील काही मिनिटात आपण घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा स्पीड न्यूज मध्ये। सुरुवात करतोय दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातमीने। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली। या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यात हस्तक्षेप करण्यास नकार दिलाय, तर सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्याबाबत राज्य सरकारला पर्याय सुचवलेत। ओबीसींच्या जागांवरील निवडणुका खुल्या प्रवर्गातून घ्याव्यात किंवा पुढील 3 महिन्यात डेटा गोळा करून त्यानंतर निवडणूक घ्यावी असं कोर्टाने म्हटलंय। या प्रकरणी आता पुढील सुनावणी 17 जानेवारीला होणार। एम्पिरिकल डेटा गोळा झाल्याशिवाय कुठलीच निवडणूक घेतली जाऊ नये असा ठराव आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आलाय। ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक नकोच असा प्रस्ताव निवडणूक आयोगाला पाठवणार असल्याची माहिती राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली। आमची भूमिका स्पष्ट आहे, आम्ही ओबीसींवरचा अन्याय सहन करणार नाही। आता यापुढे निवडणुका जर ओबीसी आरक्षणाशिवाय सरकार घेणार असेल तर आम्ही सरकार विरोधात रस्त्यावर उतरू। राज्य सरकारने ट्रिपल सेट टेस्ट केली नाही तर डेटा गोळा करायला इच्छा शक्ती लागते। 3 महिन्यात डेटा गोळा करणं शक्य असताना सरकारने 2 वर्ष वेळ का घालवला? आता तरी केंद्राकडे बोट दाखवू नये असा थेट निशाणा देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना राज्य सरकारला दिला। दरम्यान यावर पंकजा मुंडेंनी देखील वक्तव्य केलंय। सर्वोच्च न्यायालयाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे की एम्पिरिकल डेटा देण्याचं काम हे सर्वस्वी राज्य सरकारचं आहे। आम्ही हे अनेकदा सांगितलं आहे की राज्य सरकारने हा डेटा केंद्राकडे मागण्याची गरज नव्हती। राज्य सरकारने जर हा डेटा गोळा केला असता तर आज ही वेळ आली नसती। आरक्षणाशिवाय होणारी ही निवडणूक हा ओबीसींवर होणारा अन्याय आहे। ही निवडणूक पुढे ढकलण्यात यावी ही गोष्ट निवडणूक आयोगाला पटवून देण्यातही राज्य सरकार अपयशी ठरलेलं आहे। आजच्या या निर्णयामुळे ओबीसींचं घोर नुकसान झालेलं आहे असं देखील पंकजा मुंडे म्हणाल्या। सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले, 2016 साली संसदेत सरकार म्हटलं होतं की 98.47% डेटा बरोबर आहे आणि आज सांगतायत की हा डेटा फेल आहे। एकतर केंद्र सरकार सुप्रीम कोर्टाला खोटं सांगतंय, नाहीतर संसदेला तरी खोटं सांगतंय असा आरोप आव्हाडांनी केला। राज्य सरकारने एम्पिरिकल डेटा तात्काळ गोळा करून सुप्रीम कोर्टात सादर केला तरच ओबीसींचं राजकीय आरक्षण मिळू शकेल, हा एकच पर्याय असल्याचं घटना तज्ज्ञ उल्हास बापट यांनी म्हटलंय। तर जाहीर झालेल्या निवडणुकांमध्ये ओबीसींच्या जागा ओपनमध्ये रूपांतरित होणार असतील तर सर्व पक्षांनी त्या जागांवर ठरवून ओबीसी उमेदवार उभे केले तरीही सामंजस्याने हा प्रश्न तात्पुरता मार्गी लागू शकतो असंही उल्हास बापट यांनी म्हटलंय। राज्य सरकारच्या हेकेखोरपणामुळे आणि आरक्षणाच्या नावाने केलेल्या राजकारणामुळे आज ओबीसींचं आरक्षण गेलंय असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून पुणे दौऱ्यावर आहेत। आज ते पुण्यातील कर्वे नगरात पोहोचलेत। यावेळी त्यांचं ढोल ताशांच्या गजरात आणि फटाके वाजवून स्वागत करण्यात आलं। तसंच कोथरूड विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक झाली। यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पुण्यानंतर आता औरंगाबादेतही बंडाची शक्यता वर्तवली जाते। औरंगाबादचे माजी जिल्हाध्यक्षपद सुहास दाशरथे हे अस्वस्थ झाले, तर जिल्हाध्यक्ष पदावरून त्यांना हटवल्यानंतर आता त्यांनी माझं काय चुकलं असा सवाल पक्षप्रमुखांना केलेला आहे। पक्ष सोडणार की नाही याबद्दल सुहास दाशरथे स्पष्टपणे बोलत नाहीयेत, पण पक्षात घुसमट होत असल्याचं ते स्पष्टपणे सांगतायत। त्यामुळे आता पुण्यानंतर औरंगाबाद मनसेतही बंडाची शक्यता व्यक्त केली जाते। जळगाव महानगरपालिकेच्या महासभेत गदारोळ झाल्याने राजकीय वातावरण तापलंय, तर उपमहापौर कुलभूषण पाटील आणि भाजपा नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यात व्यासपीठावर बसण्याच्या कारणावरून चांगलीच शाब्दिक चकमक झाल्याने महासभेत गदारोळ झाला। अगदी दोघांनी एकेरी शब्दात उल्लेख करत एकमेकांवर आरोप केला। वोट बँकेचा अर्थ शब्दशः घेऊ नका, छत्रपतींना मानणारा एक वर्ग आहे। चंद्रकांत दादा त्या अर्थाने असं बोलले असतील। हिंदू वोट बँक बाळासाहेब ठाकरे यांनी तयार केली आहे, यात प्रश्न नाही असं म्हणत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं। छत्रपती शिवाजी महाराजांची पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना केल्याने राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय। शिवाजी महाराज यांची कृपया तुलना कोणाशी करू नका, माझी हात जोडून विनंती आहे अशी विनंती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी महाराजांच्या कारकिर्दीवर कळस चढवतायत, म्हणजे हा या मातीचा अपमान केल्यासारखा आहे असंही आव्हाड म्हणाले।
छत्रपती शिवाजी महाराजांना क्षुद्र म्हणून राज्याभिषेक नाकारणाऱ्या विचारसरणीचे चंद्रकांत दादा पाटील आणि नरेंद्र मोदी आहेत अशी टीका अतुल लोंढे यांनी केली आहे। महाराजांचं राज्य जातीपाती धर्माच्या पलीकडचं होतं, स्त्री सन्मान करणारं रयतेचं राज्य होतं असं म्हणत त्यांनी नरेंद्र मोदी हे मुठभर लोकांना राष्ट्राची संपत्ती विकणारे असल्याचा घणाघात भाजपवर केला। बैलगाडा शर्यत बंदीबाबत उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे। सुप्रीम कोर्टात युक्तिवादानंतर पुन्हा सुनावणी होईल। बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारने याचिका दाखल केली होती। उद्या सकाळी 11 वाजता ही सुनावणी होणार आहे। नागपूर निवडणुकांच्या विजयानंतर भाजपाने नाशिकमध्ये जल्लोष साजरा केलाय। वसंती स्मृती कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली। पेढे वाटून आणि फटाके फोडून भाजपाने जल्लोष साजरा केलाय। गुरुवारपासून नागपूर महानगरपालिका हद्दीतील शाळा सुरू होणार आहेत। पहिली ते 7वीचे वर्ग सुरू करण्यास पालिका आयुक्त राधाकृष्णन यांनी मान्यता दिली आहे, तर कोरोना नियमांचं काटेकोरपणे पालन करून शाळा सुरू करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह महाराष्ट्रातील शाळा बंद करण्यात आल्या होत्या, परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शाळा उघडण्यास सुरुवात झाली आहे। आजपासून मुंबईतील पहिली ते 7वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत। घाटकोपर येथील विद्याभवन शाळेमध्ये मुलांचं स्वागत करण्यासाठी शिक्षक स्वतः हजर होते। म्हाडा पेपर फुटी प्रकरणात नवनवीन माहिती समोर येऊ लागली आहे। या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि जीए टेक्नॉलॉजीचा संचालक डॉक्टर प्रितीश देशमुख याने एजंटमार्फत विद्यार्थ्यांना गुण वाढवून देण्याची योजना आखण्यात आली होती। मुख्य आरोपीच्या संपर्कात असलेले राज्यातील 10 एजंट पोलिसांच्या रडारवर असून त्यांचा शोध सुरू आहे। पैसे देणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका कोरी ठेवण्याची सूचना करण्यात आली होती। नंतर संबंधित विद्यार्थ्यांना गुण वाढवून देणार असल्याचंही समोर आलं। अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयाच्या आगीच्या चौकशी अहवालाबाबत अजूनही कोणतीही कारवाई झालेली नाही। चौकशी समितीचा अहवाल सरकारकडे 15 दिवस पडून आहे, तर सरकारला अहवालाबाबत अजूनही स्पष्टता हवी आहे। अहवालात काही बाबतीत त्रुटी असल्याचं सरकारचं मत आहे, तर एका विभागाला वाचवलं जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली। पोर्नोग्राफी व्हिडिओ प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला सर्वोच्च न्यायालयाने 4 आठवड्यांसाठी अटकेपासून अंतरिम संरक्षण देत दिलासा दिलाय। यासोबतच न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावून उत्तर मागितलं। वातावरण आणि हवामानात होत असलेल्या बदलाचा फटका फळबाग आणि पिकांना मोठ्या प्रमाणात बसतोय। येवल्यातील भाऊसाहेब सोमाने या शेतकऱ्याने 1 एकर कांदा पिकावर रोटर फिरवून कांद्याचं पीक नष्ट केलंय। या चांदवडच्या शंकर गांगुर्डे या शेतकऱ्याने देखील कर्ज काढून द्राक्षांची बाग फुलवली होती, तर बाग बहरलेली असताना अवकाळी पावसामुळे द्राक्षमानींना तडे गेलेले आहेत, तर पूर्ण बाग खराब झाल्यामुळे या शेतकऱ्यावर 2 एकर बागेवर कुऱ्हाड चालवून बाग उद्ध्वस्त करण्याची वेळ आली। व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक आणि अवकाळी पावसामुळे उत्पादन खर्चात झालेली वाढ भरून काढण्यासाठी आता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी निर्यातदारांना द्राक्षाचे दर निश्चित करून द्राक्ष विक्री करण्यासाठीची भूमिका घेतलेली आहे। या द्राक्ष उत्पादनासाठी आलेला खर्च आणि त्यावर नफा ॲड करून हे दर निश्चित केले जाणार आहेत। जानेवारी 2022 पासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे। या निर्णयासाठी शेतकऱ्यांनी देखील पुढे यावं असं आवाहन महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघानं केलं आहे। 31ला मोठी पार्टी करण्याचा प्लॅन करत असाल तर तसं करू नका, कारण 31 डिसेंबरला मोठ्या पार्ट्यांना परवानगी देणार नसल्याचं मुंबई शहराचे पालकमंत्री असलम शेख यांनी स्पष्ट केलंय। कोरोना आणि ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता मोठ्या पार्ट्यांना परवानगी देणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे मुंबईकरांना मोठी पार्टी करता येणार नाही। एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरूच असून एसटी महामंडळाने मंगळवारी 230 निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। दरम्यान एसटी महामंडळाने 122 आगारातील वाहतूक अंशतः चालू केली असून 2519 बसेसद्वारे वाहतूक सुरू ठेवत ग्रामीण भागातील जनतेला तसंच शालेय विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे। बेळगाव येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणाचे पडसाद सांगलीतही उमटले आहेत। सांगलीतील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कन्नडिगांच्या निषेधार्थ धरणं आंदोलन करत कर्नाटकातील मराठी भाषिकांवर भ्याड हल्ले आणि अत्याचार थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे। या आंदोलनात भाजप वगळता सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। दैनंदिन जीवनाशी संबंधित
गरजांकडे जळगाव महानगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आलाय। यामुळे आता आयुक्तांच्या निषेधार्थ महानगरपालिकेसमोर धरणं आंदोलन करण्यात आलंय। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मनपा प्रशासन विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील यांनी या प्रसंगी बोलताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 25 कोटींचा निधी जळगाव महानगरपालिकेला देऊनही महानगरपालिकेने या निधीचा वापर न केल्याचा आरोप केला। आंध्र प्रदेशात राज्य परिवहन महामंडळाची बस कालव्यात कोसळली आहे। 9 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे तर 20 प्रवासी गंभीर जखमी झालेत। मृतांमध्ये 5 महिलांसह 4 मुलांचा समावेश आहे। पश्चिम गोदावरी जिल्ह्यात अश्वराव पेटा ते जग्गारेड्डी गुडम दरम्यान असलेल्या मार्गावरून जात असताना ही बस कालव्यात कोसळली। आणखी काही प्रवासी बेपत्ता असून शोध मोहीम सुरू आहे। 4 डिसेंबरला टिळकनगरमधील रहिवासी रोहित पाटील यांची बुलेट चोरी झाल्याची तक्रार टिळकनगर पोलीस ठाण्यात केली होती। या संदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास केला असता त्यांनी दोघांना अटक केली आहे। त्यांच्याकडून एकूण 9 गाड्या जप्त केल्या गेल्या आहेत, ज्यांची किंमत 4,55,000 रुपये असून या आरोपींनी पवईतून 1, कुर्ला नेहरू नगरमधून 2 तर नवी मुंबईतून 2 त्याचप्रमाणे टिळकनगरमधून 5 गाड्या चोरल्या होत्या। वसईच्या आकटाण गावातील 4 रस्त्यावर 2 दुचाक्यांचा भीषण अपघात झालाय। हा अपघात इतका भीषण होता की यात बाईक चालक रस्त्याच्या कडेला फेकला गेला। यात दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाली आहे। सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या भीषण अपघाताचा थरार कैद झालाय। याच ठिकाणी अंदाज न आल्याने अनेक वेळा अपघाताच्या घटना घडल्या आहेत। त्या रोखण्यासाठी ग्रामस्थांनी रस्त्यावर गतिरोधक टाकण्याची मागणी ग्रामपंचायतीकडे केली आहे, मात्र अद्याप त्यावर उपाययोजना केलेली नाही। ब्रेकनंतर आपलं स्वागत आहे आणि पुन्हा एकदा आपण घेणार आहोत उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। राज्यात ओमायक्रॉनचे संकट असताना मुंबईत ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत आहेत। यातच बाहेर राज्यातून येणाऱ्यांची संख्या जास्त आहे। मुंबईत हजारोंच्या संख्येने लोक येत आहेत, मात्र या लोकांचे अँटिजेन टेस्ट होतच नाहीये। लोकमान्य टिळक टर्मिनसवर हजारो परराज्यातील प्रवाशांचा विना चाचणी मुंबईत प्रवेश होतोय आणि याचाच धोका आता अधिक मुंबईला आहे। न्यूज 18 लोकमतच्या लसवंत व्हा या मोहिमेनंतर सोलापूर जिल्ह्यात लसीकरणाचा टक्का वाढलाय। जिल्हाधिकारी आणि झेडपी सीईओंनी विशेष मोहीम राबवल्या आहेत। आठवडाभरापूर्वीच जिल्ह्यात पहिला डोस 75% तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या 33% होती। तर न्यूज 18 लोकमतच्या मोहिमेनंतर आठवडाभरातच पहिल्या डोसची संख्या ही 78% तर दुसऱ्या डोस घेणाऱ्यांची संख्या 38%वर जाऊन पोहोचली। औरंगाबादमध्ये नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। 500 रुपयात लसीकरणाचं बोगस प्रमाणपत्र मिळतंय। लस न घेताच हे बोगस प्रमाणपत्र मिळतंय। या प्रमाणपत्रात पंतप्रधानांचा फोटोही आहे, तर हे प्रमाणपत्र देण्यात डॉक्टरांचाही सहभाग असल्याची धक्कादायक माहिती मिळाली। तर या बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली। करण जोहरच्या घरी 8 डिसेंबरला आयोजित केलेल्या पार्टीमध्ये सहभागी झालेल्या मलायका अरोराची कोविड टेस्ट निगेटिव्ह आली आहे। मलायका सोबतच आलिया भट्टचाही रिपोर्ट निगेटिव्ह आलाय, तर सोहेल खानचा मुलाचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आलाय। याच पार्टीत सहभागी असलेल्या फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा आणि करिश्मा कपूर यांचं लोकेशन शोधलं जात आहे। बहुचर्चित ब्रह्मास्त्र चित्रपटाचं मोशन पोस्टर 15 डिसेंबरला दिल्लीत रिलीज होणार होतं, तर तत्पूर्वी आलिया भट्ट आणि दिग्दर्शक अयान मुखर्जी दिल्लीच्या बांगला साहिब गुरुद्वारामध्ये आदरांजली वाहण्यासाठी पोहोचले, ज्याचे फोटो आलियाने सोशल मीडियावर शेअर केले। आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।